नमस्कार मंडळी. तुम्ही दररोज दारासमोर रांगोळी काढता का? नाही तर हा व्हिडिओ बघून तुम्ही अवश्य दररोज दारासमोर रांगोळी काढायची सवय लावून घ्या. तर रांगोळी का काढावी ही सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओत मी आपल्याला सांगणार आहे. तर वास्तुशास्त्रानुसार दररोज दारासमोर रांगोळी काढायला पाहिजे. त्याच्यामुळे होणारे लाभ काय आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. बऱ्याच ठिकाणी अशी समस्या असते की रांगोळी काढायला आवडते पण काढता येत नाही किंवा वेळ मिळत नाही. अशी कारणे देऊन आपण त्यापासून लांब राहतो. परंतु रांगोळीचे महत्त्व लक्षात घेतले तर आपणही नक्कीच वेळ काढू शकतो आणि दारासमोर रांगोळी काढू शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कला आणि परंपरेचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यातही घराच्या अंगणात रेखाटलेली रांगोळी ही केवळ रेख किंवा रंगाची रचना नसून ती समृद्धी, मंगलमयता आणि कलेचा आविष्कार आहे. दररोज दारासमोर रांगोळी काढण्याचे असंख्य लाभ आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये रांगोळीला फक्त सजावटीचे साधन न मानता तिला एक पवित्र आणि शास्त्रशुद्ध कला मानले जाते. या कलेचे प्रवास प्राचीन ग्रंथापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत अत्यंत विलोभनीय राहिला आहे. प्राचीन काळी मानल्या गेलेल्या 64 कलांमध्ये रांगोळीचा अंतर्भाव होता. रांगोळीची व्याख्या म्हणजे मन प्रसन्न करणारी कला. जेव्हा एखादी व्यक्ती एकाग्रतेने रांगोळी रेखाटते तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा केवळ पाहणाऱ्यालाच नाही तर काढणाऱ्यालाही मानसिक शांती देतो. रांगोळीचा उगम हा धार्मिक विधी आणि रचनेतून झाला आहे. हिंदू, जैन आणि पारसी धर्मात रांगोळीला अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरासमोर काढलेली रांगोळी ही घराचे अशुभापासून आणि दूषित शक्तीपासून संरक्षण करते. ती एक प्रकारची संरक्षण कवच म्हणून काम करते, ज्यामुळे नकारात्मकता घराबाहेरच थांबते. रांगोळी म्हणजे केवळ पांढरी पिठी नव्हे किंवा एका दगडाची ती बारीक पावडर नव्हे, तर पांढरा रंग हा प्रामुख्याने शांती, शुद्धता, पवित्र आणि स्पष्टतेचे प्रतीक मानला जातो. हा रंग सरळपणा, निरागसपणा आणि चांगुलपणा दर्शवतो. नवीन सुरुवात, परिपूर्णतेचा रंग म्हणून तो एक यशस्वी आणि ताजी सुरुवात दर्शवतो. म्हणून सर्वात पहिले रांगोळी ही सफेद कलरच्या रांगोळीने किंवा रंगानेच काढली जाते. काळानुसार त्याचे अनेक प्रकार विकसित झाले आहे. धान्याची रांगोळी, समृद्धीचे प्रतीक म्हणून विविध धान्याचा वापर करून रेखाटलेली रांगोळी. फुलांची रांगोळी, सुवासिक आणि ताजी फुले वापरून सणासुदीला काढली जाणारी रांगोळी. तसेच पाण्यावरील रांगोळी, विज्ञानाचा आणि कलेचा सुरेख संगम म्हणजे पाण्यावर तरंगणारी नेत्रसुखद रांगोळी. आता बऱ्याच ठिकाणी फळांचीही रांगोळी काढली जाते. नैवेद्याच्या ठिकाणी किंवा विशेष पूजेसाठी फळांची रचना करून केलेली कलाकृती म्हणजेच रांगोळी. रांगोळी ही पूर्वापार चालत आलेली आपली कला संस्कृती आहे. ती केवळ जमिनीवरची रेषा नसून संस्काराचं लेणे आहे. एका जुन्या काव्यपंक्तीत रांगोळीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे, फुले स्वस्तिके रांगोळीची लिहावी, अशी की जने कौतुकी ती पहावी. अर्थात आपल्या अंगणात फुले आणि स्वस्तिकच्या रांगोळीची रेखण अशी करावी की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने थांबून कौतुकाने ती पाहावी आणि त्यातून त्या घराची सुबत्ता आणि रसिकता जगासमोर यावी. जास्तीत जास्त रांगोळीचे महत्त्व कुठल्या राज्यामध्ये आहे तर ते आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये. 2 वर्षापूर्वी आम्ही यात्रेला गेलो पिठापूर, कुरवपूर इथे. तर प्रत्येक दारासमोर, प्रत्येक दुकानासमोर रांगोळी काढलेली दिसली. तर बघून खूप आश्चर्य वाटलं आणि खूप आनंदही झाला की प्रत्येक दारासमोर, प्रत्येक दुकानासमोर रांगोळी काढलेली आहे. म्हणजे या लोकांना या रांगोळीचं किती महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे ती रांगोळी काढलेली आहे तांदूळाच्या पिठापासून. तर मनात शंका आली की तांदूळाचं पीठच का? तर एका ठिकाणी विचारलं असता त्यांनी सांगितलं की रांगोळी ही तांदूळाच्या पिठापासून का काढली जाते, तर एकतर दाराची, घराची किंवा आपल्या दुकानाच्या बाहेरच्या अंगणाची शोभा वाढवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कृमी कीटक आहेत, मुंग्या आहेत, बारीक बारीक कीटक आहेत, तर ते तांदूळाचं पीठ खातात म्हणजे त्यांचं पोटही भरते. म्हणजे बघा याच्या मागची किती कारणं आहेत.
एक म्हणजे आपले भारतीय संस्कृती जपली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाचं तरी पोट भरणीचं ते कारणही झालं. आणि या तांदूळाच्या पिठापासून काढल्या जाणाऱ्या रांगोळीला मुग्गू म्हणतात. ही एक अत्यंत पवित्र आणि पारंपरिक कला आहे, जिचे महत्त्व केवळ सजावटीपुरते मर्यादित नसून धार्मिक आणि सांस्कृतिक सुद्धा आहे. लक्ष्मीचे स्वागत आणि समृद्धी. मुग्गू ही धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर दररोज रांगोळी काढली जाते. असं मानलं जाते की रांगोळीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि गरिबी दूर राहते. तांदूळाच्या पिठाची रांगोळी ही निसर्गपूरक आहे. यात वापरले जाणारे तांदळाचे पीठ मुंग्या, लहान कीटक आणि पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून काम करते. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ज्यामुळे निसर्गाचे नाते जोडले जाते आणि सर्व जीवसृष्टीवर प्रेम व्यक्त होते. विशेषतः सकाळच्या वेळी ब्रह्ममुहूर्तावर तांदळाच्या पिठाने काढलेली रांगोळी घराचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करते. घराच्या उंबरठ्यावर काढलेले शुभ चिन्ह किंवा भौमितिक नमुने घरातील नकारात्मकता, ऊर्जा आणि वाईट शक्तींना दूर ठेवतात असंही मानलं जाते. रांगोळीमध्ये काढले जाणारे टिपके आणि रेषा जीवनातील संकटे, अडथळे आणि संघर्ष दर्शवतात. तर ती पूर्ण रेषा जोडून तयार झालेली नक्षी जीवनातील स्थिरता आणि शांततेचे प्रतीक आहे असं मानले जाते. म्हणून प्रत्येक दारासमोर रांगोळी ही असायलाच हवी. रांगोळी का काढावी, रांगोळीचे महत्त्व आपल्याला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. कारण ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती आपण जपायला पाहिजे आणि यामध्ये आपले हित आहे. तसेच संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.